ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जागतिक स्तरावर रोटरी क्लब एक सामाजिक कार्य आहे आणि या सामाजिक माध्यमातून स्वयंस्फूर्तीनं सुरू असलेले कार्य एखाद्या देवदूताप्रमाणे आहे. या कार्यात भर घालण्यासाठी प्रत्येकानं खारीचा वाटा उचलण्यासाठी सिद्ध व्हावे. रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्यासाठी आपल्या वर्तुळाच्या बाहेर जात मैत्रीचे संबंध वाढवावेत. प्रसंगी विविध संस्था आणि उद्योजकांकडून वैद्यकीय मदत मिळवून आपले कार्य अव्याहत सुरू ठेवावे. देवळाली रोटरी क्लबचा 75वा पदग्रहण सोहळा येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. Start getting deeper and deeper in trying to sort the society's woes, then you start to realize how fortunate you were, how grateful one should be. And so in this aspect of compassion and sympathy is what, makes Rotarians really great people on earth. All of us are blessed that we have got this opportunity. We have a platform in which we can do this in a very systematic manner. I think our interest is much about, it is totally selfless, and every Rotarian here, is out to make life little better for others. That is what probably Rotary has given me. मावळत्या अध्यक्षांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना पदभार सोपवला. व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ देवळालीचा पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ देवळालीचा पदग्रहण समारंभ रविवारी 13 जुलैला नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक क्लब येथे सकाळी 11 वाजता संपन्न झाला. Congratulations to President व्यासपीठावर प्रांतपाल ज्ञानेश्वर नाना शेवाळे, दत्तात्रय बाबा देशमुख, क्लबचे नवीन अध्यक्ष डॉक्टर पुष्कर जोशी आणि सचिव सुभाष मोरे, दीप्ती जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मावळते अध्यक्ष मुरली राघवण आणि सचिव डॉक्टर उमेंद्र बक्षी हे होते. नवीन अध्यक्षांना कार्यकारिणी सदस्यांना अध्यक्षपदाची यावेळी शपथ देण्यात आली. Master of Ceremony in Goa Conference. We were already discussed this that he is going to be a Master of Ceremony in the Goa Conference. The third part, of course, for me as a governor, there are 104 chapters in the district. We are one of the chapter, that is Rotary Club of Deolali, and I am trying to learn this all 104 chapter this year. Why I am saying this? If I keep learning for a whole year, that is the success story of every responsibility we hold in Rotary. We call Rotary as a family of all. I know Rotary Club of Deolali is very closely knit family. Practically every alternate day or every third day you are doing a project and working around it. You have already been doing it. Deolali Club is known basically for a Puri Bhaji Center. All over the district it is called as a Puri Bhaji Center Wala Club. And then we came to know also about Maharaj Birmani, who has started a hospital in cantonment area. At the same time now you will come to know with another thing. What's an animal theory and the West Club which we have started, probably the first in our district and maybe in this area. So really congratulations Murli
and hope this activity will be completed or continued by all of you there. मावळते अध्यक्षांनी गतवर्षीच्या कार्याचा अहवाल सादर केला. नवनिर्वाचित अध्यक्षांनी आपण भविष्यात समाजोपयोगी कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं. आजच मी रोटरी क्लबचा प्रेसिडेंट म्हणून 5 वर्ष सांभाळतो आहे आजपासून. रोटरी क्लब देवळाली हे एक खूप जुनं क्लब आहे. नाशकातलं 2nd नंबरचा क्लब आहे. याला 75 वर्ष आता यावर्षी पूर्ण होती. खूप प्रकारचे विविध उपक्रम इतक्या वर्षात त्यांनी राबवलेले आहेत. हे सगळे उपक्रम आम्ही तसेच व्यवस्थितपणे चालू ठेवू. काही उपक्रम एकदम युनिक आहेत. जसे पुरी भाजी सेंटर आहे. त्यांनी आत्तापर्यंत 1 कोटीहून जास्ती पुरी भाजी मोफत लोकांना वितरण दिलेली आहे. काही प्रोजेक्ट्स जसे ॲनिमल केअर सेंटर, असा हा राज्यातला पहिला कॅन्टोन्मेंट एरियामधला ॲनिमल केअर शेल्टर प्रोजेक्ट होतो आहे, जिथे आपण स्ट्रे ॲनिमल्ससाठी एक शेल्टर कम हॉस्पिटल कम ट्रीटमेंट रूम असं आणि क्रिमेशन असं जागा असं आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यासाठी आता आम्हाला कॅन्टोन्मेंट बोर्डसुद्धा मदत करणार आहे. हा प्रोजेक्ट आम्ही मोठ्या प्रमाणावरती करू इच्छितो या येत्या वर्षात. त्याबरोबरच आमचा रोटरी क्लबचा एक नवीन उद्देश असा आहे, एक अंडर प्रिव्हिलेज शाळा, तिथे मुलांना व्यवस्थित जेवण किंवा बेसिक ज्या त्या गोष्टी असतात, जसं त्यांचे आईवडील त्यांचं पूर्ण करू शकत नाही, अशा ठिकाणी आम्ही ती शाळा ॲडॉप्ट करून त्यांच्या ठिकाणी त्यांचं शिक्षण, त्यांचं हेल्थ, हायजीन जे काय आहे त्या सगळ्यावरती काम करून त्यांचं ओव्हरऑल त्या शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही इम्प्रूव्ह करू इच्छितो. हे सगळे प्रोजेक्ट्स आम्ही या वर्षात करणार आहोत. त्याशिवाय आम्हाला डिस्ट्रिक्टचा नानाजींकडनं खूप चांगला सपोर्ट मिळणार आहे. त्यांनी पण यावेळेस आम्हाला थॅलेसेमियासाठी, सोलर प्रोजेक्टसाठी, चेक डॅम्ससाठी भरपूर काही अशा प्रोजेक्ट्स डिस्ट्रिक्टकडनं पण होणार आहे. तर यावर्षी आपण भरपूर काम होणार आहे आणि 75 वर्ष जशी आपल्या देवळाली क्लबचं जे पूर्ण होती त्यासाठी पण एक 75 वर्षासाठी एक वेगळा सोहळा पण आपण करणार आहोत. रोटरीच्या प्रांतपालांच्या संदेशाचे वाचन यांनी केले. त्यानंतर वार्षिक दिनदर्शिकेत मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.